बघितलं गेलं तर आय एम जस्ट 12th पास. मी 12वी पास आहे. घरची परिस्थिती एवढी खूप सुंदर नव्हती की म्हणजे आपण पूर्ण एज्युकेशन कंप्लीट करू शकतो. म्हणजे मी 12वी नंतर पुस्तकी शिक्षण बंद केलं, बट ज्या गोष्टीची गरज मला पडली त्या गोष्टीत मी PhD हासिल करायचं जसं माणूस प्रयत्न करतो तितक्या खोलात जाऊन अभ्यास केला. मी आधी कंपनी सिलेक्ट करतो मुलांच्या डेटाच्या बेसिसवरती. बाकी जॉब फेअर मध्ये आधी कंपन्या सिलेक्ट केल्या जातात आणि मग त्या कंपन्या बसतात आणि मग मुलाला जाऊन त्याचं रिझ्यूम घेऊन विचारावं लागतं की बाबा माझे 12वी झालेली आहे, माझ्यासाठी जॉब आहे का. मुलांचा प्रॉब्लेम आहे, त्यांना माहितीच नाहीये की कंपन्यांमध्ये ओपनिंग कुठं आहेत आणि कंपन्यांना माहिती नाही की आपली बेरोजगार मुलं कुठं आहेत. प्रॅक्टिकली महिला दिन साजरा करावा लागतो, नवदुर्गा म्हणून नवरात्रीमध्ये महिलांना बोलवलं जातं. अजूनही ती गरज पडते हे दुर्दैव आहे. मला माहिती होतं की मला आयुष्यामध्ये काय करायचं आहे आणि त्या अनुषंगानेच मी प्रत्येक पाऊल हे उचलत होते. बट जर मुस्लिम महिलांचा जर विचार केला तर खूप साऱ्या मिसलीडिंग गोष्टी आहेत आमच्या समाजामध्ये. एक मुस्लिम नेता आणि एक हिंदू नेता भांडतोय कधीच नाही होत, कोणी भांडत नाही. एक मराठा नेता आणि एक मुस्लिम नेता एकामेरीचे डोके फोडायला कधीच कोणी नाही. 1 लाखापेक्षा जास्त मुलांना आपण आजपर्यंत रोजगाराच्या संधी दिल्या. नमस्कार, मी किरण निंभोरे आणि आपण पाहतोय वास्तव कट्टा. खरं तर वास्तव कट्टा आणि आरंभ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आपण दरवर्षी नवदुर्गा महाराष्ट्राच्या ही नवरात्रीनिमित्त एक सिरीज घेत असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 9 महिलांना आपण आमंत्रित करत असतो, त्यांचा प्रवास जाणून घेत असतो. आजच्या या भागामध्ये आज आपल्यासोबत आहेत तस्मिया शेख मॅडम. मॅडम, आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. खरं तर तस्मिया शेख मॅडम विषयी सांगायचं झालं तर त्या आपण पाहतो की प्रत्येकाला काळजी असते स्वतःच्या नोकरीची, परंतु त्या समाजातील तरुणींना नोकरी देण्यासाठी काम करतायत. त्यांची तस्मी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे आणि त्याच्या अंतर्गत त्या जॉब फेअर इंडिया आणि बेकॉल. आता जॉब फेअर इंडिया काय आहे आपल्याला सर्वांना माहिती की जॉब फेअर सगळीकडे भरतात. आपल्यासारखे तरुण नोकरी शोधण्यासाठी त्या जॉब फेअरमध्ये जातात. बऱ्याच जणांना स्वतःचा व्यवसाय करायचा असतो, तसाच मॅडमने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि त्याच्या अंतर्गत एक स्वयंरोजगार म्हणून स्वयंरोजगाराची उपलब्धी व्हावी यासाठी त्यांनी मला वाटतं बेकॉल हा एक केकचा ब्रँड सुद्धा त्यांनी मार्केटमध्ये आणलेला आहे. या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलणार आहोतच. मॅडम, खरं तर जॉब फेअर तुम्ही जे काय जॉब फेअर इंडिया नावाने जॉब फेअर भरवता महाराष्ट्रभर, कर्नाटक आणि मला वाटतं गुजरातमध्ये तुम्ही हे जॉब फेअर भरवता. खरं तर एवढी सोपी गोष्ट नाहीये ती, परंतु तुम्ही ते करताय आणि त्याच्यासाठी खरं तर पाहिजे धाडस. एक महिला असूनही तुम्ही या गोष्टी करताय, त्याबद्दल खरं तर तुमचा आभार मानलं पाहिजे. पुन्हा एकदा आपला आभार. काय नक्की जॉब फेअर तर भरपूर होतात, बरोबर आहे, तुम्ही जॉब फेअर करतात. जॉब फेअर कसा असतो, जॉब फेअर का भरवला जातो याच्याकडे आपल्याला जायचंच, कारण तो आपल्या आजच्या पॉडकास्टचा महत्वाचा भाग आहे. परंतु ज्यांना आपण नवदुर्गा म्हणतोय त्यातल्या तुम्ही आज एक दुर्गा. तुमचा प्रवास जाणून घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे. काय नक्की जॉब फेअर, प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं की माझ्या मुलीने काहीतरी नोकरी केली पाहिजे, पायावर सेट झालं पाहिजे, पायावर उभं राहिलं पाहिजे. तुम्ही या जॉब फेअरकडे का वळालात? कसं आहे, APJ अब्दुल कलाम यांची मी लहानपणापासूनच खूप मोठी फॅन आहे आणि त्यांचं एक वाक्य आहे की नोकरी घेणारे नाही तर नोकरी देणारे व्हा. या एका वाक्याने मला खूप इन्स्पायर केलेलं आहे माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये. तर सुरुवात अशी झाली की एका छोट्याशा जॉब फेअरमध्ये मी गेले होते. माझ्या एका कंपनीमध्ये मी काम करत असताना कंपनीची HR उपस्थित नव्हती, त्यामुळे मी एका जॉब फेअरमध्ये इंटरव्ह्यू घेण्यासाठी गेले. इंटरव्ह्यू घ्यायला जेव्हा गेले मी, तर तेव्हा मला हे जाणवलं की हे थोडंसं वेगळं आहे. वेगळं काय, तर ज्या कंपनीमध्ये मी काम करत होते त्या बिल्डिंगमध्ये खूप सारे कन्सल्टन्सीज होते. ते काय करायचे, बेरोजगार मुलं ऑलरेडी बेरोजगार आहेत आणि त्यांच्याकडनं पैसे घेऊन त्यांना जॉब द्यायचं, प्रॉमिस करायचे आणि ते म्हणजे खूप जास्त प्रमाणात प्रॉमिस कम्प्लीट सुद्धा नव्हते करत. आणि जॉब फेअर मध्ये मला वेगळं दिसत होतं, जिथं कंपन्या होत्या, जिथं बेरोजगार मुलं येत होती आणि या दोघांच्या मधला दुवा बनायचं काम हे जॉब फेअरची कंपनी करत होती. तर मला तिथं स्पार्क मिळालं की आपण हे खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. इथं तर आपण करतच आहोत, हे बघतच आहोत, बट ह्यापेक्षाही सुंदर इव्हेंट आपण करू शकतो आणि त्या अनुषंगाने मी हा प्रवास सुरू केला. ओके, पण त्याच्यात तुमचं शिक्षण काय झालं? बघितलं गेलं तर आय एम जस्ट 12th पास. मी 12वी पास आहे.
येस, मी 10वी नंतर माझं काम सुरू केलं, जॉब करायला सुरू केलं होतं मी. घरची परिस्थिती एवढी खूप सुंदर नव्हती की म्हणजे आपण पूर्ण एज्युकेशन कंप्लीट करू शकतो. कारण माझ्या मागं माझी बहीण आणि माझा भाऊ असे दोघं जण होते. तर नोकरीची सुरुवात केली. पहिली नोकरी मला 3,500 पगार एवढी होती. बरं. आणि त्याचा पण एक असा किस्सा आहे की 3,500चं एक गणित होतं माझं, की एवढे पैसे मिळाले की माझं महिना ह्याच्यावरती चालणार आहे पुढं. जे मला करायचंय मला असं वाटत होतं की त्या 3,500त खूप काही करू शकते. आणि नेमकं एका महिन्यामध्ये त्यांनी मला 3,000 रुपये दिले. ते 500 रुपये नाही दिले म्हणून मी तो जॉब सोडला बरं. आणि ठरवलं की आपण आता असं काहीतरी करायचं की आपल्याला म्हणजे कुणाकडे जॉब मागायची गरज नाही पडली पाहिजे. आणि मग तसाच माझा हा पण प्रवास सुरू झाला. अच्छा, म्हणजे 3,500ची नोकरी करणारी आज 3,500पेक्षा जास्त लोकांना ऍट अ टाइम नोकरी देणारी बनली असं म्हणता येईल आपल्याला. राईट. मग त्यानंतर शिक्षण घ्यायचा विचार नाही केला? प्रयत्न केले होते. जेव्हा माझं 12वी झाली, म्हणजे असं बघितलं तर मी अहिल्यादेवी या शाळेतनं शिकलेली आहे. आणि 11वी मध्ये मी ऍक्च्युली फेल झाले. बरं. कारण मी मराठी मीडियम मधून होते आणि डायरेक्टली इंग्लिश मीडियम मध्ये 11वीची परीक्षा मला देणं थोडं अवघड गेलं. आता ते अवघड नाहीये, हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. पण नंतर मग मी 12वी बाहेरनं देऊन प्रयत्न केला की फर्स्ट इयर मी कंप्लीट करू. बट मार्चमध्ये एक्झाम्स असायचे आणि त्या काळामध्ये मी जॉब करायचे. आणि माझा मंथ एंडचा म्हणजे इयर एंडचा सेल आणि एक्झाम यामध्ये मला दोघांपैकी एक गोष्ट चूज करायचं यायचं. आणि तेव्हा मला अप्रेझलसाठी बट ऑब्व्हियस मला नोकरी सिलेक्ट करावी लागायची. त्यामुळे मी 3 वेळा फॉर्म भरला आणि मी काही एक्झाम देऊ शकले नाही. आणि त्यानंतर माझा हा रोजगाराचा प्रवास चालू झाला, तर मग ते पुढे चालत गेलं. तुमच्या ॲथलेटसाठी पण प्रयत्न चालू होते? हो, ॲथलेटिक्समध्ये म्हणजे मी जेव्हा अहिल्यादेवीमध्ये होते, आता म्हणजे जर मी आज अहिल्यादेवीचं नाव घेण्याचं मेन कारण आणि म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे की त्यांचं म्हणजे माझ्या त्या शाळेचं नाव मी घेणं खूप गरजेचं आहे. कारण 8वी, 9वी, 10वी हे 3 वर्ष माझ्या वडिलांच्या हट्टापायी मी अहिल्यादेवीमध्ये शिक्षण घेतलं. पण माझ्या आयुष्यामध्ये जे काही संस्कार घडले ते पुणेरी संस्कार आहेत आणि ते सगळे संस्कार मला अहिल्यादेवीतनं मिळालेले आहेत. म्हणजे तिथं असं व्हायचं सर की प्रत्येक दिवशी माईकवरती एक 10 ते 15 मिनिटं लहान मुली 5वी, 6वी, 7वीतल्या ते येऊन सांगायचे की मी आज काय खूप भारी गोष्ट केलेली आहे. त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा असायच्या की मी आज राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिली आले आणि माझा हा टॉपिक होता. किंवा कोणी गायनामध्ये कुठल्या चॅनलवरती आले होतं. तर जे आयुष्यात काहीतरी वेगळं करायचंय ते तिकडनं मला म्हणजे कॅच करता आलं. अच्छा, आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. अजूनही तुमचं शिक्षण 12वीच आहे? 12वीच आहे माझं शिक्षण. असं वाटत नाही की शिक्षण पाहिजे होतं आपलं? वाटतं, बट आता गरज पडते सध्या? गरज तर नाही पडली मला आता. नाही, गेल्या 10 वर्षामध्ये गरज नाही पडली. कारण आता शिक्षणाची गोष्ट जर म्हणली ना, तर 2 वेगळ्या टाईपचे शिक्षण आहेत. एक जे आपण पुस्तकी ज्ञान म्हणू शकतो आणि एक जे ज्ञान आहे जे निसर्ग आपल्याला शिकवतो. जर सर तुम्ही कुठल्याही बुक मधलं कुठलीही गोष्ट जर मला विचारली तर त्या गोष्टीचं मला नॉलेज असणार. त्याचं कारण असं आहे की ज्या गोष्टीची गरज मला पडली, म्हणजे मी 12वी नंतर पुस्तकी शिक्षण बंद केलं, बट ज्या गोष्टीची गरज मला पडली त्या गोष्टीत मी PhD हासिल करायचं जसं माणूस प्रयत्न करतो तितक्या खोलात जाऊन अभ्यास केला मी. क्या बात आहे. म्हणजे जर कोणी MBAचा स्टुडंट आहे, आता माझा भाऊ MBA करतोय, त्याच्या पुस्तक जेव्हा मी चाचपडते तेव्हा मला कळतं की अरे हे तर आपल्याला माहितीये, हे तर आपल्याला माहितीये. म्हणजे अभ्यास मी खोलमध्ये जाऊन केलेला आहे कुठल्याही गोष्टीचा. म्हणजे परिस्थितीने जरी तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलेलं असेल, येस, तरी तुमचं जे टार्गेट होतं किंवा तुमचं जे ध्येय होतं त्या ध्येयापर्यंत जायला तुम्हाला शिक्षण अडवू शकलं नाही? नाही. बरोबर. आता हे जे जॉब फेअर करता तुम्ही, हे जॉब फेअर करत असताना कशा पद्धतीने मॅनेजमेंट असते? आता बघा, जॉब फेअर हे खूप सारे जॉब फेअर होत असतात. जर बघितलं तर काही गव्हर्नमेंट जॉब फेअर करत असते, त्याच्यानंतर खूप साऱ्या कंपन्या आहेत जे जॉब फेअर करत असते. पण आपला जो जॉब फेअर आहे हा थोडा वेगळ्या पद्धतीचा जॉब फेअर आहे. कसा? एक अभ्यासपूर्वक जॉब फेअर तुम्ही म्हणू शकता. यामध्ये असं केलं जात नाही की माझ्या 25 ओळखीच्या कंपन्या आहेत, त्यांना फोन करून बोलवलं आणि ते मुलं आली तर त्यांचं म्हणजे मिसकम्युनिकेशन होतं त्या जॉब फेअर्समध्ये. तर आपण सगळ्यात सुरुवातीला काय करतो, एक वेबसाईट लॉन्च करतो त्या पर्टिक्युलर इव्हेंट पुरती. त्या पर्टिक्युलर इव्हेंट पुरती वेबसाईट लॉन्च करून त्याच्यावरती आपण
मुलांचे रजिस्ट्रेशन घेतो. आता समजा जर आपल्याला पुण्यामध्ये जॉब फेअर घ्यायचं आहे तर पुण्यामध्ये ती लिंक आपण तयार करतो, जसं की pune.jobfairindia.in, आणि त्या वेबसाईटवरती ते रजिस्ट्रेशन घेतो आपण. रजिस्ट्रेशन नंतर आपला आत्ता ऍट दिस मोमेंट मुलांचा कल कुठं आहे, म्हणजे कुठल्या प्रकारची बेरोजगारी आता सध्या चालू आहे, त्या प्रकारच्या कंपन्यांना आम्ही अप्रोच करतो. येस, हा एक महत्वाचा फॅक्टर आहे त्यामध्ये. आणि समजा जर मी एक 250-300 कंपन्यांना अप्रोच केला आहे आणि डेटा माझ्याकडे एक 2-3 हजार लोकांचा आला, तर मग त्यावरनं आम्हाला बेसिक अंदाज येतो. कारण जसं आता जॉबची कुठं अवेलेबिलिटी आहे, कोण बेरोजगार आहे, एक साध्या 1000-2000 मुलांच्या डेटावरनं आपल्याला कळून जातं. कारण आता 10 वर्षाची प्रॅक्टिस आहे आणि त्या प्रॅक्टिसच्या बेसिसवरती मग आम्ही 25 ते 30 अशा कंपन्या निवडतो ज्या या 1000-2000 मुलांना हायर करू शकतात. म्हणजे मी आतापर्यंत जे माझं ऑब्झर्वेशन होतं की 2-3 हजार मुलं येतात, त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलं जातं, त्यातले 30-40 लोक सुद्धा जॉईन होत नाहीत. बरोबर आहे. हे कदाचित तुमच्या जॉब फेअरमध्ये उलटं गणित असेल. राईट, एक्झॅक्टली. याचं कारणच हे सर की आपण आधी कंपनी सिलेक्ट करतो मुलांच्या डेटाच्या बेसिसवरती. बाकी जॉब फेअरमध्ये आधी कंपन्या सिलेक्ट केल्या जातात आणि मग त्या कंपन्या बसतात आणि मग मुलाला जाऊन त्याचं रिझ्यूम घेऊन विचारावं लागतं की बाबा माझे 12वी झालेली आहे, माझ्यासाठी जॉब आहे का. तर आपल्या जॉब फेअरमध्ये तसं होत नाही. आता समजा एखादा मुलगा आहे जो BSc ॲग्री झालेला आहे, तर त्या मुलाला फक्त आणि फक्त BSc ॲग्रीच्याच कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू द्यायचा आपण चान्स देतो. जेणेकरून त्याची म्हणजे मिसअंडरस्टँडिंग त्याला त्या जॉब फेअरमध्ये नाही व्हायला पाहिजे आणि रिझल्ट हा जॉब फेअरचा एक चांगल्या पद्धतीने यायला पाहिजे. बरोबर. आणि या जॉब फेअर सोबत तुम्ही एक जॉब कार्ड ही कन्सेप्ट आणली. येस. जॉब कार्ड हे म्हणजे जॉब फेअर आणि बेरोजगारांना एक खूप महत्वाचं प्रोडक्ट ठरलेलं आहे. जॉब कार्डच्या माध्यमातून 365 दिवस मुलांच्या मोबाईलवरती एक SMS येतो, डिअर कॅन्डिडेट फॉर टुडेज ओपनिंग क्लिक ऑन द लिंक, असा एक मेसेज असतो आणि खाली रेफरन्समध्ये त्या क्लायंटचं नाव असतं. त्या लिंकमध्ये आपण 5 ते 7 अशा ओपनिंग देतो जे आज हायरिंग करत आहेत. म्हणजे आजच्या तारखेला ते हायरिंग करत आहेत. कारण माझ्याकडे जवळपास 5000 पेक्षा जास्त कंपनींचा संपर्क आहे. तर माझी टीम ही बसलेली असते, ते ओपनिंग काढत असतात आणि ते मेसेजेस आपण त्यांच्या क्वालिफिकेशननुसार त्यांना पाठवत असतो. सर जर बघितलं गेलं की बेरोजगारीचा जो मेन मुद्दा आहे, 2-3 मुद्दे आहेत, त्यातला हा पण महत्वाचा आहे. जसं मला हे जॉब फेअरची संधी मिळाली म्हणून आज मी यामध्ये खूप सुंदर काहीतरी करू शकले. बट मुलांना कळालंच नाही, म्हणजे जे मुलांचा प्रॉब्लेम आहे त्यांना माहितीच नाहीये की कंपन्यांमध्ये ओपनिंग कुठं आहेत आणि कंपन्यांना माहिती नाही की आपली बेरोजगार मुलं कुठं आहेत. प्रॅक्टिकली जर तुम्ही बघितलं, लिंक्डइन आहे आणि असे खूप सारे नोकरीच्या वेबसाईट सुद्धा आहेत. बट ग्रामीण भागातले जर विद्यार्थी बघितले तर त्यांना माहितीच नाहीयेत, या वेबसाईट्स बद्दल माहिती नाहीये, त्यांना माहिती नाही कसं जाऊन तिथं अप्लाय करायचं आहे. ही खूप मोठी तफावत आहे जी भरून काढायचं काम हे जॉब कार्ड करत असते. मग हे जे तुम्ही सांगितलं की 365 दिवस तो मेसेज जातो, राईट, हा तुमच्याकडून जातो की कंपनीकडून जातो? आमच्याकडनं हा मेसेज जातो. कंपनीचा पूर्ण डिटेल असतं, त्यामध्ये कंपनीचं नाव काय आहे, कुठल्या क्वालिफिकेशनसाठी हायरिंग आहे, पगार काय असणार आहे, लोकेशन काय असणार आहे, क्वालिफिकेशन, एव्हरीथिंग, सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. जेणेकरून मुलाला खूप सोपं होऊन जातं की कुठल्या प्रकारची नोकरी. आम्ही कुठलीही वेबसाईट ठेवलेली नाही, काही नाही. त्यामध्ये आम्ही साधा एक टेक्स्ट मेसेज पाठवतो. त्याच्यावर क्लिक केलं की तो वेबसाईटला म्हणजे एक सिंगल पेजला रिडायरेक्ट होतो आणि त्यामध्ये सिंगल ओपनिंग असतात 5 ते 7 आणि त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी दिलेला असतो, तो रिक्रुटरचा नंबर असतो. त्याच्यासाठी काही चार्जेस आकारतात? नाही, आपण मुलांकडनं काही चार्जेस आकारत नाही. या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपल्या जॉब फेअर मध्ये येणारा प्रत्येक मुलगा हा फ्री ऑफ कॉस्ट जॉब घेऊ शकतो आणि जॉब कार्डच्या माध्यमातून पण तो फ्री ऑफ कॉस्ट जॉब घेऊ शकतो. आणि हे विचारायचं होते की ज्यावेळेस तुम्ही जॉब फेअर करता, याच्यामध्ये तुमच्या बोलण्यातून आलं होतं की गव्हर्नमेंट पण तुमच्यासोबत टाइप गव्हर्नमेंट काही जॉब फेअर करत असते. म्हणजे रोजगार स्वयंरोजगारचा जो विभाग आहे त्या विभागाच्या माध्यमातून काही जॉब फेअर्स होत असतात. त्यांच्यासोबत सुद्धा मी कोलॅबरेशन मध्ये काही इव्हेंट्स केलेले आहेत. अच्छा, आणखीन एक थोडस आपण बाजूला जाऊ. जर आपण 9 महिलांचे जर पॉडकास्ट करतोय, त्यात तुम्हाला बोलवलंय, तर बऱ्यापैकी असं पाहायला भेटतं की एक महिला म्हणून स्पेसिफिक महिलांचे दिवस साजरे करावे लागतात. महिला दिन साजरा करावा लागतो. नवदुर्गा म्हणून नवरात्रीमध्ये महिलांना बोलवलं जातं. अजूनही ती गरज पडते, हे दुर्दैव आहे आपलं. दुसरी गोष्ट ही की तुम्ही एक महिला म्हणून या सगळ्या गोष्टी करताय, पण एक मुस्लिम महिला म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय. आज समाजामध्ये जर पाहिलं तर नागपूरची एक मुलगी IAS झाली, बरोबर आहे, तर तिच्या सगळीकडे बातम्या लागल्या की मुस्लिम समाजातील पहिली महिला.
म्हणजे आजपर्यंत मुस्लिम समाजातली महिला IAS झाली नाही. आणि असे कित्येक क्षेत्र आहेत की पहिल्यांदा एखादी महिला काहीतरी करते आणि पहिलं हे एक शीर्षक समोर लागतं. हा, बरोबर आहे. तुम्ही या क्षेत्रात उतरलात एक मुस्लिम महिला म्हणून, कारण आजही पाहतो आपण की मुस्लिम महिला, मुस्लिम मुली तेवढ्या पुढे येत नाहीत, नाही, शिक्षण त्यांचं होत नाही. तुमचं शिक्षण 12वी झालंय. बरोबर आहे. अशा कित्येक मुली आहेत की ज्यांचं शिक्षण पूर्ण होत नाही. आहेत, शिकतायत, शिकणारे प्रमाण पण खूप वाढलंय. सारे आहेत. आहे. बरोबर आहे. हो, परंतु प्रमाण कमी आहे. बरोबर आहे. काय सांगाल, तुम्हाला काय अडचणी आल्या या सगळ्या गोष्टी? जर मुस्लिम महिला म्हणून बघितलं गेलं तर अडचणी मला काही आल्या नाही. म्हणजे हे विशेष वाटेल की अडचणी आल्या नाही, कारण मला माहिती होतं की मला आयुष्यामध्ये काय करायचं आहे आणि त्या अनुषंगानेच मी प्रत्येक पाऊल हे उचलत होते. त्यामुळे येणारा प्रत्येक अडचण हे माझं त्या कामाचं एक पार्ट आहे असं समजून मी पुढे चालत गेले. त्यामुळे मला ते काही अडचण वाटल्या नाही. बट जर मुस्लिम महिलांचा जर विचार केला तर खूप साऱ्या मिसलिडिंग गोष्टी आहेत आमच्या समाजामध्ये. जे काही लोक अशी असतात ज्यांना समाजाच्या पूर्ण मुद्दे माहिती नसतात. त्यांनी कुठून तरी ऐकलेलं असतं थर्ड पार्टी करून आणि ते त्या गोष्टी त्या महिलावरती लादत असतात. आता जसं तुम्ही जरी म्हणता की मी 12वी पास आहे, माझी आई ग्रॅज्युएट आहे, माझी बहीण ग्रॅज्युएट आहे, माझे वडील ग्रॅज्युएट आहेत, माझा भाऊ ग्रॅज्युएट आहे, माझी बहीण कॅनडामध्ये असते, माझी भाऊ जर्मनीची आता तयारी करत आहे. येस, म्हणजे आमच्या घरात शिक्षणाला खूप महत्व होतं. फक्त मी माझ्या आई वडिलांचं न ऐकता मला वेगळ्या दिशेला जायचं होतं. पण त्या महिलांना जे उंबरा ओलांडायची जी स्टेप असते तीच घ्यायला ते थांबतात. किंवा जर चुकीची गोष्ट त्यांना काही सांगितली जात असेल, आता जसं 12वी नंतर शिक्षण पूर्ण कर ही काही चुकीची गोष्ट नव्हती, बट मला वाटत होतं की यापेक्षा महत्वाचं हे आहे. तर त्यांना त्यांचे डिसिजन्स घेता यायला पाहिजे, सगळ्यात पहिलं महत्वाचं. आणि हे डिसिजन घेणं म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाहीये. जसं ट्रेन आहे, ट्रेनची पहिली इंजिन चालू झालं की सायमल्टेनियसली मागच्या गाड्या हे त्याला जोडून चालतच असतात. हे इतकं सोपं आहे. म्हणजे त्यांनी फक्त विचार करायला पाहिजे आणि पुढे यायला पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी हे घडत जातात. आता मॅक्झिमम जॉब फेअर हे मी राजकारणी लोकांसोबत करत असते. तर मला खूप वेळा असं सांगण्यात आलं की राजकीय लोकांसोबत तू काम करते, तुला काही प्रॉब्लेम येत असेल का? बट मला आजपर्यंत कधीच प्रॉब्लेम आला नाही. आणि त्यात मी मुस्लिम आहे. आता तुम्ही बघता एवढं हिंदू मुस्लिम आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत. बट मी प्रत्येक पॅरामीटर वरती जाऊन काम केलेलं आहे, प्रत्येक पक्षाचं काम केलेलं आहे. तुम्ही बघितलं तर माझं मॅक्झिमम काम हा मॅक्झिमम सगळ्या पक्षांचं आहे. म्हणजे मी जर एक बीजेपीचं जॉब फेअर घेत असेल तर एक राष्ट्रवादीचं जॉब फेअर आहे माझं, एक राष्ट्रवादीचं जॉब फेअर असेल तर एक काँग्रेसचं जॉब फेअर आहे. म्हणजे मी प्रत्येकांसोबत काम केलेलं आहे. तर त्या स्तराला जाऊन हिंदू आणि मुस्लिम किंवा हे जे आहे हे कुठंच नाहीये जे आपल्याला खाली बघण्यात येतं. म्हणजे आपण त्या एक चर्चेच्या घटकांमध्ये अडकून जातो, पण रियालिटी इज डिफरंट. राईट. कारण तुम्ही जे सांगितलं ना, एका लेवलला एक स्तर आहे, त्याच्यावरती हिंदू मुस्लिम हे कोणी पाळत नाही, कुठलाही धर्म असो, नाही, जात पात धर्म कोणी पाळत नाही. हे फक्त ग्राउंडवरच्या लोकांसाठी, ग्राउंडवरचीच लोक डोके फोडणार एकामेरीची. बरोबर आहे, कारण ते विचार नाही करत. एक्झॅक्टली. आणि हे फक्त हिंदू मुस्लिमच नाही. आता पहा तुम्ही, आता ओबीसी मराठा चालू आहे, बरोबर आहे, धनगर मराठा चालू, बरोबर आहे. हे जे आहे हे कोणाचं आहे? कार्यकर्त्याचं. मला असं दाखवा की कुठलाही एक मुस्लिम नेता आणि एक हिंदू नेता भांडतोय. कधीच नाही होत. कोणी भांडत नाही. एक मराठा नेता आणि एक मुस्लिम नेता एकामेरीचे डोके फोडायला कधीच कोणी नाही. नेते कधीच येत नसतात. खाली आपल्यासारखी जी पिलावळ असते, बरोबर आहे, तीच एकामेरीचे डोके फोडतात. आणि नंतर ज्यावेळेस कळतं की आपल्यावर केसेस पडल्या त्यावेळेस कोणी येत नाही. ठीक आहे, तो आपला मुद्दा नाहीये, परंतु एक जी रियालिटी आहे, आपण वास्तव घटना आहेत तर ते बोलायला हरकत नाही. मॅडम, तुमचं घर एज्युकेटेड आहे, बरोबर, तुमचं 12वी झालं, पण तुम्ही सांगितलं की तुमचं शिक्षण, तुमची फॅमिली वेल एज्युकेटेड आहे. परंतु त्याला जोडून दुसरा एक प्रश्न असा आहे की आम्ही असं ऐकतो किंवा समाजामध्ये हे पाहतो की मुस्लिम महिला ह्या व्यवसायामध्ये जास्त येत नाहीत. त्याला धार्मिक कारण असेल की समाजाचं कारण असेल किंवा कुटुंबाचं कारण असेल, हे खरं आहे का? जर आपण बघितलं गेलं, जे मी तुम्हाला थोड्या वेळा आधी सांगितलं, एक एक्झाम्पल दिलं की 4 लोक असे असतात ज्यांना अर्धवट नॉलेज असतं आणि त्या लोकांचं आपण ऐकतो आणि ते पुढं चालत जातं. बट ऍक्च्युली जर कोणाची इन्स्पिरेशन घ्यायची असेल तर प्रॉफिट मोहम्मद, त्यांची फर्स्ट वाईफ जी होती खतीजा, ती मक्कामध्ये सगळ्यात मोठी बिझनेस वुमन होती. आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे ना, की आपण जे छोटे छोटे लोक आहेत जे
या गोष्टीला मिसलीड करत असतात. जर प्रॉफिट मोहम्मदची वाईफ जर एवढी मोठी बिझनेस वुमन असू शकते तर आपण का नाही करू शकत? हा सगळ्यात मोठा प्रश्न आपण स्वतःला विचारलं पाहिजे. की लोक म्हणतात की घरात बसलं पाहिजे, म्हणजे आमच्या रिलिजनमध्ये असं कुठंच लिहिलेलं नाहीये की तुम्ही शिक्षण घेतलं नाही पाहिजे किंवा तुम्ही काम नाही केलं पाहिजे. ही तुमची चॉईस आहे. ते महिलांना एक प्रोटेक्शन म्हणून दिलेली चॉईस आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही करू शकता. जर तुम्हाला नाही करायचं तर तुमच्यावरती बंधन नाही. बरोबर. हे फक्त एवढंच आहे. करण्यासाठी पण तुमच्यावरती बंधन नाही. करण्यासाठी पण बंधन नाहीये आणि जर तुम्हाला पाहिजे तर त्या रोखण्यासाठी पण, म्हणजे त्याच्यावरती पण बंधन नाहीये. तर हे मिसलीड केलं जातं. बरोबर. ही गोष्ट म्हणजे हा जो समज आहे की मुस्लिम महिला व्यवसाय करू शकत नाही किंवा करत नाही, येस, याला कुठेतरी हा मेसेज एक पुढे घेऊन जाऊ शकतो. सर, आम्ही ज्या एक व्यक्तिमत्वाला म्हणजे मानतो ते आमचे प्रॉफिट आहेत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. त्यांच्यापेक्षा मोठं एक्झाम्पल काय असू शकतं? एक्झॅक्टली. म्हणजे जे आमचे मेसेंजर आहेत त्यांच्यापेक्षा मोठं मेसेजेस काही नसू शकतो. प्रॉफिट मोहम्मद हे खदिजाकडं काम करत होते, त्यांच्याकडे ते काम करत होते आणि नंतर त्यांनी मग सोबत बिझनेस चालू केलं नंतर आफ्टर मॅरेज. तर हे एवढं मोठं पॉवरफुल एक्झाम्पल आहे. तर महिलांनी जास्तीत जास्त रोजगारात यायला पाहिजे, स्वयंरोजगारात यायला पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे प्रॅक्टिकल. एक्झॅक्टली. म्हणजे आदर्श कुणाचा घ्यायचा? एवढा मोठा आदर्श आहेत त्यांचा घ्यायचा, की तुम्ही जसं म्हटलात की अर्धवट नॉलेज असणारे ज्या गोष्टी सांगतात त्यांचा घ्यायचा? बरोबर आहे. हे आता महिलांनीच ठरवायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही आता हे जॉब कार्ड आणलं की किंवा जॉब फेअर करताय, तुम्ही बेक ऑल नावाने बेकरी पण चालू केली स्वयंरोजगारासाठी. काय कन्सेप्ट आहे? ऍक्च्युली जेव्हा मी खूप आता 10 वर्ष झाले मला रोजगारावरती काम करत असताना, एखाद्या ठिकाणी मी जेव्हा इव्हेंट घेतला तर त्याच्यानंतर मला सेकंड प्रश्न विचारलं जातं की रोजगार ठीक आहे, महिलांचे स्वयंरोजगार असो, युवकांचे स्वयंरोजगार असो, त्यासाठी काय करता येईल? तर मी खूप अभ्यास केला, बट मला असं काही भेटलं नाही मार्केटमध्ये की मी ते कनेक्ट करून मी जोडून देऊ शकते. तर मी माझा स्वतःचा बेकवॉल फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाने माझं फूड मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट केलं, ज्याच्या माध्यमातनं फ्रँचायझी मॉडेलच्या माध्यमातनं मी लोकांना स्वयंरोजगारासाठी एक मदतीचा हात देण्याची माझी इच्छा आहे. त्यामध्ये ते आता अंडर प्रोसेस आहेत. काही आमचे 7-8 स्टोर्स आता पुण्यामध्ये अवेलेबल आहे. हे पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूचे जे ग्रामीण भाग आहेत यामधले जे युवक आहेत त्यांनी पुढे येऊन आपलं म्हणजे फक्त रोजगाराकडे न जाता तर त्यांनी आपलं एक पाऊल स्वयंरोजगाराकडे पण न्यावं, हे पण त्याचं म्हणजे मेन उद्देश आहे. त्यामध्ये आपण केक, पेस्ट्री, डेझर्ट्स आणि या सगळ्या गोष्टी मॅन्युफॅक्चर आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो. ते आउटलेटला प्रोव्हाइड करतो आणि ते विकतात प्रॅक्टिकली. काय वाटतं ज्यावेळेस तुम्ही जॉब फेअर घेता, मुलांची संख्या जास्त असते की मुलींची? काही ठिकाणी असं आहे. आता पोलिसांच्या माध्यमातून आम्ही एक जॉब फेअर घेतला होता. पोलिसांच्या माध्यमातून आम्ही पाषाणमध्ये एक जॉब फेअर घेतला होता. ग्रामीणचं जे SP ऑफिस आहे तिथं आपण घेतला होता. तर तिथं मुलींची संख्या जास्त होती येणाऱ्या, आणि कमीत कमी 7,000 मुलं तिथं आली होती आणि 7,000 मध्ये मॅक्झिमम मुली होत्या. आणि हे सगळे जे लोक आली होती, एकही बॅनर न बघता आलेली मुलं होती, हे पोलिसांच्या माध्यमातून आलेली लोक होती. त्यात मॅक्झिमम आणि पूर्ण महाराष्ट्रातनं लोक आली होती. तर तिथं मुलींची संख्या जास्त होती. ऑफर लेटर घेताना पण मुलींची संख्या जास्त असते, बट जॉईनिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येतो की मुलींची संख्या ऑटोमॅटिकली घटायला सुरुवात होते. आता तुम्ही सर जसं मी सांगितलं की अहिल्यादेवीमध्ये माझं शिक्षण झालं, तर तिकडचा जो पट्टा आहे, अहिल्यादेवी झालं, हुजूर पागा आणि त्या साईडचे जे स्कूल्स आहेत, तर 10वी मध्ये पास होणारे मॅक्झिमम विद्यार्थी, पहिला दुसऱ्या क्रमांकाचे विद्यार्थी ते शनिवार पेठ वगैरे त्या आजूबाजूच्या शाळेमधनं असतात. बरोबर. आणि ते थोडंसं पुढं बघत गेलो आपण, तर तो मुलींचा जो प्रत्येक क्षेत्रामध्ये जाण्याचा जो कल आहे ते हळूहळू कमी होत जातो. त्याचं कारण असू शकतं लग्न, त्याच्यानंतर मूल बाळ आणि सगळ्या गोष्टी. आता संसार आणि सगळ्या गोष्टी. आता मलाही संसार आहे, माझंही 2.5 वर्ष आधी लग्न झालेलं आहे, पण ते विसरून जातात की आपलं काय उद्देश होतं ना मेन, ते या सगळ्या गोष्टींमध्ये ते विसरून जातात. आणि मुली कशा खूप अशा नाजूक असतात, त्यांचं मन खूप नाजूक असतं, तर कोणी त्यांना इन्फ्लुएन्स केलं की ते इन्फ्लुएन्स होऊन जातात खूप लवकर.
तर ते मुलींनी इन्फ्लुएन्स न होता आपलं गोल काय होतं, आपण आयुष्याचे 10वी पर्यंतचे 10 वर्ष, ग्रॅज्युएशन पर्यंतचे पुढचे 5 वर्ष, असे 15 वर्ष इन्व्हेस्ट का केलेत, हा मुद्दा ते विसरतात. बरोबर. तर तो मुद्दा त्यांना म्हणजे रिमाइंड करणं गरजेचं आहे, आणि त्यांनी स्वतः सुद्धा हा मुद्दा रिमाइंड करणं गरजेचं आहे की आपण हे 15 वर्ष इन्व्हेस्ट केलेत आणि का. या काचं त्यांना उत्तर मिळालं तर मुलींची जी संख्या आहे जॉईनिंग मध्ये म्हणू शकता तुम्ही, किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये हे बाय डिफॉल्ट वाढणार आहे. आणि मुलींना इतकं सुंदर एक 50% आरक्षण आहे जे मुलांना कुठेच नाहीये. म्हणजे मुलींना प्लॅटफॉर्म खूप जास्त आहेत मुलांपेक्षा. तर त्यांनी त्या संधीचं सोनं करता त्यांना यायला पाहिजे आणि त्यांनी केलंच पाहिजे ते. ऍक्च्युली हे सर्वात महत्वाचं आहे की संधीचं सोनं करता आलं पाहिजे. राईट. तुमच्यात जर जिद्द असेल, तुम्ही करून दाखवलं. येस. म्हणजे प्रत्येक वेळेस समाज किंवा कुटुंब यांना दोष देण्यापेक्षा तुमच्यात जर ती जिद्द असेल, तुमच्यात जर ती करण्याची धमक असेल, तुम्ही करू शकता. बरोबर. काही अशी पण उदाहरणं आहेत, त्यांना काही करायचं घरच्यांनी करून दिलं नाही, पळून जाऊन त्यांनी म्हणजे घर सोडले आणि घर सोडून देखील सक्सेस झालेल्या महिला आहेत समाजामध्ये. सर, ह्या मुद्द्यावरती सांगेल की आता जसं जॉब फेअर करते मी 10 वर्षापासून, आता 2.5 वर्ष झालं माझं लग्न झालंय. तर माझे हस्बंड सपोर्टिव्ह असल्यामुळे मला काही प्रॉब्लेम येत नाही, किंवा माझा मुद्दा त्यांना क्लिअर आहे की मला आयुष्यात काय करायचंय. माझे वडील तसे नव्हते. त्यांना असं होतं की मुलींनी बँकेत जॉब करावा किंवा गव्हर्नमेंटची नोकरी करावी, हे काहीतरी वेगळंच करते, म्हणजे जगात कोणी नाही करत आहे, ही लोकांना रोजगार द्यायला चालली आहे. तर त्यांच्या एक डोक्यात तो एक जनरेशन गॅपमुळे पण त्यांच्या डोक्यात ते कॉन्सेप्ट होते. तर आता त्यांचं मन पण राखायचं, जसं मी सांगितलं की मुलींचं मन हे खूप नाजूक असतं. त्यासाठी आता मी आमदारांचे जॉब फेअर घेते मॅक्झिमम. तर आमदार मला भेटणार मुंबईमध्ये, तर मी सकाळी पुणा स्टेशनवरनं कॅब करायचे, 300 का 350 रुपये मला लागायचे. मीटिंग करायचे, मीटिंग करून 10च्या आत घरी येऊन परत मी नॉर्मल राहायचे. म्हणजे त्यांना माहिती सुद्धा नाही की मी जाऊन मीटिंग करून आले. तुम्ही मुंबईला जाऊन रिटर्न? येस. घरी माहिती नाही. घरी नाही माहिती. आता त्यांना माहितीये. आता मी त्यांना सगळे किस्से सांगते, पण त्यांना नाही माहिती. म्हणजे जर मला करायचं होतं तर मी केलंच, मी त्यांचं मन पण सांभाळलं. ह्याचा अर्थ असा नाही की मुलींनी म्हणजे घरात न सांगता करावं, बट ती परिस्थिती माझी होती. कारण जसं मी सांगितलं, माझी बहीण ती चांगलं शिक्षण घेत होते, तर त्यांच्या नजरेत ते की ही चांगलं शिक्षण घेतेय, हिचं 12वी नंतरचं पण शिक्षण कम्प्लीट नाही करत. मग ते कम्पॅरिझन होतं तेव्हा. बट आता दे आर सो चिल, कारण त्यांना कळालं ती एक स्टेज आपण ओलांडल्यानंतर मग आता ते त्याच गोष्टीचं फन करतात की मी असं करायचं तर तू त्याच्यावरती हा पाऊल घेतलं होतं. म्हणजे दे आर नाव हॅपी. तर एक टाइम नंतर सगळे आपल्या म्हणजे म्हणतात की सक्सेस एकदा मिळाली किंवा त्या स्टेजवरती असताना तुमच्यासोबत म्हणजे सगळे तुम्हाला ताकद देतात. फक्त जेव्हा तुम्ही कमजोर असता, जेव्हा तुम्ही सुरुवात केलेली असते, तर तुम्हाला फक्त तुमची स्वतःची साथीची गरज असते. बरोबर. आमच्याकडे पण ज्यावेळेस अधिकारी येतात त्यांची स्टोरी सेम असते की ज्यावेळेस ते त्यांच्या स्ट्रगलिंग फेजमध्ये असतात, अभ्यास करत असतात, त्यावेळेस त्यांना कुटुंब, समाज कोणी साथ देत नाही. प्रत्येक जण फक्त टोमणे मारत असतात. ज्या दिवशी रिझल्ट लागतो एका क्षणात त्यांचं आयुष्य बदलतं आणि प्रत्येक जण त्यांना फोन करून मला माहित होतं तू होणार आहे, प्रत्येकाला माहिती आहे तू करणार, आणि यांनीच आधी विरोध केलेला असतो. सेम तुमच्या बाबतीत ज्यावेळेस तुम्ही 3,500वरती नोकरी करत होता, आता जॉब फेअरमध्ये तुम्ही एवढ्या कंपन्या बोलवता, ज्यावेळेस हे कॅन्डिडेट येतात, मुलं असतील मुले असतील, जॉबसाठी येतात, त्यावेळेस कधी आठवण होती की आपणही कधीतरी 3,500वरती जॉब केलाय? आठवण तर येत असते. कसं आहे, आपल्या जिकडनं सुरुवात आपण केलेली आहे ती गोष्ट विसरणं म्हणजे ते अशक्यच आहे. पण आठवण होत असते, आणि प्रत्येक जॉब फेअर मध्ये मी तो किस्सा सांगत असते मुलांना. कारण जेव्हा मुलं जॉब फेअर मध्ये येतात ते एक आशेने आलेले असतात, एक अपेक्षेने आलेले असतात की जॉब मिळावा, आणि त्या आशेने अपेक्षेने ते माझ्याकडे बघत असतात. तर त्यांना असं नाही वाटायला पाहिजे की मी डायरेक्ट त्या स्टेजवर आले आणि मी डायरेक्ट जॉब द्यायला सुरुवात केली. तर मी हा किस्सा तिथं सुद्धा रिपीट करत असते, आणि मी ते स्वतःला पण वारंवार ते मी आठवण करून देत असते. कारण हा खूप मोठा प्रवास आहे 10 वर्षातला. तर जर तो 3,500चा किस्सा झालाच नसता, मी जसं म्हणलं की तुम्हाला इंजिन, ट्रेन ते सेम आहे. म्हणजे आता हे चालत जाणार आहे. जस्ट वी हॅव टू, आपल्याला उठायचं आणि आपल्याला फक्त थोडंसं पुश करायचंय, बाकी ते सगळ्या गोष्टी घडत जातात सगळ्या गोष्टी. बरोबर. आपण जे म्हणतो की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. कदाचित 3,500चा 3,000 पगार झाला नसता तर कदाचित आज आपण इथं गप्पा मारत बसलो नसतो. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं की 3,500 नियोजन, काय नियोजन होतं? म्हणजे मॅनेजमेंट असायचं तुमचं 3,500चं?
3,500 म्हणजे कसं, मी 11वीला होते तेव्हा, तर ते 3,500 मधले 3,000 रुपये मला घरी द्यावे लागायचे. आणि जे 500 रुपीज राहायचे त्यात मी पिझ्झा खायचे. एका पिझ्झामुळे आज जॉब फेअर यू कॅन से. म्हणजे एवढी मोठी कंपनी एका पिझ्झामुळे उभी राहिली म्हणू शकता तुम्ही का. आणि ते पण खाताना माझं एक असं असायचं की म्हणजे लाईफ एक पिझ्झा सारखी असते आणि त्याचे जे टॉपिंग्स आहेत ते आपल्याला स्वतःला सिलेक्ट करता यायला पाहिजे. म्हणजे ते एक माझी एक थेअरी होती. म्हणजे आज पण मी पिझ्झा खूप एन्जॉय करते. आणि म्हणजे थोडं मी डिप्रेस झाले की मी पिझ्झा ऑर्डर करते, खाते. थोडी मला खुशी मिळाली कुठल्या गोष्टीची, या मला काही सेलिब्रेट करायचंय. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात असं काही असतं. म्हणजे असं नाही की लोकांमुळेच तुम्ही सेलिब्रेशन करू शकता किंवा लोकांच्या सोबतच. म्हणजे एक कुठलं तरी थॉट ते कनेक्टेड असलं आणि त्यामध्ये पण सेलिब्रेशन होतं. म्हणजे पिझ्झा आणि लाईफ हे मला थोडी रिलेट करते टॉपिंग्समुळं, बाकी काय नाही. किती आजपर्यंत किती मुलांना, म्हणजे तुम्ही जेव्हापासून जॉब फेअरला सुरुवात केली, येस, किती मुलांना जॉब किंवा मुलींना जॉब मिळाला असेल? सर 1 लाखापेक्षा जास्त मुलांना आपण आजपर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध आम्ही सरकारच्या मागे लागलो, जॉब द्या जॉब द्या, त्यांनी नाही दिले आतापर्यंत एवढे. सर कसं आहे, फक्त तफावत ही कंपनी आणि मुलांच्या मध्ये आहे. यातलं जर ब्रिज बनायचं काम जर आपण केलं, म्हणजे आपण जॉब देत नाहीये बट फक्त आपण ब्रिज बनतोय. कसे मुलं भटकलेली आहेत, त्यांना माहिती नाही जसं रोजगाराच्या संधी कुठे आहेत, कंपन्यांना माहिती नाही की मुलं कुठे आहेत. फक्त या दोघांमधली जर आपण तफावत भरून काढली तर खूप सोपं आहे जॉब देणं. म्हणजे मला नाही वाटत की प्रत्येक मुलाला हे गव्हर्नमेंट जॉबकडेच जायला पाहिजे. किंवा मी खूप सारे विद्यार्थी बघितले सर, जिथं आपण पहिल्यांदा भेटलो होतो, मी अधिकारीच्या ह्याच्यावरती, तो आपण ते ऍपचं लॉन्चिंग केलं होतं तिथं रोजगाराच्या. तर ते करायचं पण मागचा उद्देश आपला तेच होता की जे लोक सातत्याने प्रयत्न करतात आणि अपयशी होतात ते, तर त्यांच्यासाठी रोजगार. बट ते तेवढं नाही चाललं ते, कारण आपलं टार्गेट ऑडियन्स चुकलं होतं. बरोबर, प्रॅक्टिकली. तर आहे हे असं. आणि असं कधी वाटलं की हे जॉब फेअर चालू असताना की असं कधी काही फेज आली होती का की अरे नको हे करायला? लग्नाच्या आधी, म्हणजे एक 3 वर्ष आधी तुम्ही म्हणू शकता की मी ठरवलं आता सगळं ओके आहे, तर माझं जॉब फेअर व्यतिरिक्त पण बिझनेसेस आहेत ज्यामधनं मी एक चांगली अमाऊंट मी अर्न करते. मग मला असं वाटलं की नाही, आता आपण स्टॉप करायला पाहिजे. खूप वर्ष झालं आता हे, आपण काहीतरी नवीन रोजगाराची संधी आपल्या स्वतःसाठी बघायला पाहिजे किंवा नवीन उद्योग चालू करायला पाहिजे काहीतरी. आणि एक चांगला मला एक ब्रेक मिळाला होता तेव्हा, लग्नाच्या आधीची जी तयारी असते त्या तयारीमध्ये. तर 9 महिने मी जॉब फेअर केले नाही त्या काळामध्ये. पण लग्न झालं माझं आणि नेमकं असं मला जाणवलं की या ज्या 9-10 महिन्यात जे जॉब फेअर चालू आहेत हे थोडं गडबड चालू आहे. त्यामध्ये गडबडमध्ये म्हणजे जॉब फेअरचं नाव खराब व्हायला लागले कुठंतरी. तर मला रेफरन्स मधनं आज पण खूप सारे क्लायंट येतात, तर त्यांचं असं होतं की हे एक जॉब फेअर कर आमचं, आणि ठीक आहे नाही करत आहे तर इट्स ओके. बट जी मजा येते ना आपल्याला आयुष्यामध्ये, काहीतरी केल्याची मजा किंवा एक सुकूनची जी नींद असते, झोप असते, तर ती मला जॉब फेअर मधनच म्हणजे मिळते. कारण एवढ्या लोकांना आपण रोजगार दिला आणि चांगल्या पद्धतीने दिला, त्यांचं मिसगायडन्स होऊन न देता आपण केलं. असं बघितलं तर मी गेल्या वर्षामध्ये 22-25 जॉब फेअर केले. लास्ट इयरमध्ये 22 ते 25 जॉब फेअर केले, त्यापेक्षा जास्तही असू शकतात कदाचित. मी गडचिरोलीमध्ये जॉब फेअर केला. म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्ण, आता सगळ्यात जास्त जर गरज कुठं जॉब फेअर घेण्याची असेल तर ते मराठवाड्यामध्ये आहे. तिथं खूप बेरोजगारी आहे आणि बेरोजगारीच्या सोबत तिकडची मुलांची मेंटॅलिटी रोजगाराकडे वळायची आहे. फक्त त्यांना प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देत नाहीये कोणी. म्हणजे जेवढे जॉब फेअर मी केले त्यातले मराठवाड्यातली मुलं अशी आहेत जी जास्तीत जास्त संधींचा लाभ घेतात, फक्त संधी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. तर या अनुषंगाने मग मी परत चालू केलं आणि आयुष्यामध्ये मला नाही वाटत की आता मी कधी आयुष्यात जॉब फेअर बंद करू शकते. एक्झॅक्टली, कारण काय कंपन्यांना एम्प्लॉय पाहिजे असतात, राईट, आणि त्या कॅन्डिडेटला पण नोकरी पाहिजे असते. त्याला माहित नसतं नोकरी कुठे आणि कंपनीवाले शोधत असतात. बरोबर आहे. पण ऍक्च्युअली तुम्ही जो ब्रिज हा शब्द वापरताय तो ब्रिज त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. मीडिएटर असणं खूप गरजेचं आहे आणि ते काम तुम्ही करताय म्हणून हे शक्य होतं. बरोबर आहे की तुम्ही सांगितलं 1 लाखाचा जो आकडा आहे, हे 1 लाख फक्त त्याच्यामुळेच गेले. बरोबर आहे. तुम्ही काय तुमच्या घरी किंवा तुमच्या खिशातून त्यांना नोकरी नाही दिली, परंतु तो ब्रिज होणं खूप महत्वाचं होतं आणि ते तुम्ही झाला. तुम्ही सांगितलं की याच्यासोबत तुमचे दुसरे पण काही बिझनेस आहेत.
येस. कुठले? माझं एक्सपोर्टमध्ये थोडंसं काम आहे. बरं. मी काही गोष्टी एक्सपोर्ट करते आणि बेकवॉल आहे. अच्छा. Food एक्सपोर्टचा विषय निघाला तर एक्सपोर्टमध्ये बऱ्यापैकी मी अशा न्यूज वाचलेल्या आहेत की खूप आपले मराठी तरुण फसले गेलेत. ओके. हां. किंवा भरपूर असे कॅन्डिडेट की आत्ता मी आजच एक जणाला विचारलं, "काय करतो?" तो बोलला की मी इम्पोर्ट एक्सपोर्टचे क्लास करतोय. ओके. हां, मग काय कन्सेप्ट आहे? काय सांगाल तुम्ही? कारण याच्यामधून तरुण फसले पण नाही पाहिजेत. बरोबर आहे. म्हणजे एक्सपोर्ट हे अशी काही खूप भीतीदायक गोष्ट नाहीये किंवा इम्पोर्ट ही खूप भीतीदायक गोष्ट नाही. आपली गव्हर्नमेंट ह्याच्यासाठी खूप साऱ्या सबसिडीज पण अवेलेबल करून देते आणि गव्हर्नमेंट एक इन्शुरन्स वगैरे पण प्रोव्हाइड करतात सगळ्या गोष्टीचा. बट काय होतं, काही वेळा जेव्हा एक्सपोर्ट करतात, तेव्हा मुलं या सगळ्या गोष्टी ड्रॉप करतात. जसं की कंटेनरचा इन्शुरन्स आहे समजा किंवा काही गोष्टी असतील, ते ड्रॉप करतात ते पैसे वाचवण्यासाठी. मग गोष्टी थोड्या फसतात. तर इम्पोर्ट एक्सपोर्ट हे काही नसून हे बायर आणि सेलरचं एक ब्रिज आहे हे पण प्रॅक्टिकली. तर तुम्ही प्रॉपर जिथं जाताय तिथं गेलं पाहिजे. काय कोणाला माल हवाय, कोणाला म्हणजे जसं मी आता केक देते, एखाद्या शॉपला मी केक देते, त्यांची रिक्वायरमेंट आहे म्हणून मी त्यांना केक प्रोव्हाइड करते. बरोबर. सेम आहे. म्हणजे त्यांना एखाद्या गोष्टीची गरज आहे. आणि जसं आपल्या इंडियामध्ये म्हणजे कृषीप्रधान आपला देश आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत की इथं उगतात आणि ते फक्त इंडियामध्येच उगतात बरोबर. मॅक्झिमम, आणि बाहेर याचं खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मग आपण तो परफेक्ट बाहेर शोधला पाहिजे. नक्कीच. काय आजच्या या पॉडकास्टच्या शेवटी आज जर आपण महिलांचे जर सिरीज आहे, महिला विशेषतः तरुणींना काय संदेश द्याल? तरुणांना एकच संदेश असेल माझा की तुमचा जो संघर्ष आहे तो उंबऱ्यापासूनचा संघर्ष आहे आणि तो उंबरा तुम्हाला फक्त ओलांडायचा आहे. बाकीचं जे म्हणजे तुम्ही सक्सेस हे तुमच्या म्हणजे वाटेतच आहे. फक्त तुम्हाला उंबरा ओलांडायची गरज आहे. नक्कीच मॅडम, खरं तर आज तुमच्यासोबत चर्चा करून हे एक लक्षात आलं, फक्त कुटुंब किंवा समाज यांच्यामुळे आम्ही पुढे जात नाहीत किंवा यांच्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकत नाही, हे महिलांनी म्हणणं आता बंद केलं पाहिजे. एक्झॅक्टली. कुठल्याही यशाला शिक्षण आडवं येत नाही, नाही. हे तुम्ही दाखवून दिलं. कुटुंब आडवं येत नाही, हेही तुम्ही दाखवून दिलं. कारण प्रत्येक गोष्टीला सोल्युशन तुम्हालाच करावं लागतं. एक्झॅक्टली. नक्कीच. खरं तर आज या नवरात्र निमित्त आणि या नवदुर्गांची जी काही सिरीज आहे, नवदुर्गा महाराष्ट्राच्या, याच्यामध्ये हा संदेश खूप मोलाचा आहे आणि हा महिलांनी घेणं गरजेचं आहे आणि याच्यातून पुरुषांनी देखील शिकणं तेवढंच गरजेचं आहे. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू.